माननीय मुख्यमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की ते जे गेली 2 वर्ष झालं लाडकी बहीण म्हणून जे मिरवत आहेत, तर ही अनुसूचित जातीची महिला आहे आणि ज्यांनी हत्या केली त्या महिलेची तो त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याचे फोटो त्यांच्या प्रत्येक पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षापासून ते महाराष्ट्राच्या अध्यक्षापर्यंत त्याचे फोटो सगळ्यांबरोबर व्हायरल आहेत. तर ह्याच्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजप असेल यांनी कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही, त्याला पक्षातून निष्कासित केलं नाही किंवा अशा प्रकारचं फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीय आकाशातून घडलेल्या हत्याकांडाचा एका शब्दामध्ये निषेध देखील केला नाही. तर मी त्यांना आवाहन करतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीय हे न बाळगता तुम्ही त्या आरोपीवरती जी कारवाई करण्यासाठी पोलिसांना मुक्त हस्ते जे काही परवानगी असतात त्या परवानगी द्याव्या. जर पूर्व नियोजित पद्धतीने केलं, त्याच्या बायकोला त्यांनी बरोबर बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे काल मी कोर्टाच्या त्या प्रोसिडिंग मध्ये प्रत्यक्ष हजर असताना त्या आरोपीचा चेहऱ्यावरती थोडी सुद्धा अशी पश्चातापाची भावना नव्हती. त्याला त्या बॉक्स मध्ये उभं केलं असताना कोर्टामध्ये निर्लाजरेपणे तो हसत होता. म्हणजे त्याचं कृत्य हे अक्षरशः जातीय आकसातून आणि जातीय तिरस्कारातून केले. की 17 तारखेपासून आतापर्यंत जी माझ्या बायकोची बदनामी झाली आहे युट्यूब वरती मीडिया मार्फत, ती बंद व्हावं. कारण की ज्या ती माहिती सांगितली ती खोटे आहे. सरळ हेडिंग टाकली की अनैतिक संबंध, प्रेम संबंध. तसं काही नाही. आमचं गेलं 15 वर्षाचा संसार आहे, 2 पोरं आहे आम्हाला. 14 एप्रिल आम्ही आता दिवाळीसाठी साजरी केली शॉपिंग. या पुणे शहरामध्ये जी कायदा व सुव्यवस्था आहे त्याचा बोजवारा उडालेला आहे. त्याच्यावर माननीय पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मूळ फिर्यादी हे अनुसूचित जातीमधील बौद्ध समाजाचे आहेत आणि आरोपी हे नॉन एससी किंवा नॉन एसटी म्हणून अॅट्रॉसिटी सेक्शन दाखल झाला. यामध्ये पोलिसांकडे आणि प्रोसिक्युशनकडे खूप जास्त पुरावे आहेत की ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्याच्या आदल्या दिवशी या आरोपीने कोणत्या दुकानातून दोरी विकत घेतली, कुठून कोयता विकत घेतला, बेहोश होण्याचा स्प्रे विकत घेतला, हेक्सोब्लेड विकत घेतलं, 2 पोते विकत घेतलेत. हे सगळं याला आपण प्रिपरेशन त्या गुन्ह्याचं जे करायचंय ते आपण म्हणतो. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. मी ॲडव्होकेट अरविंद तायडे ह्या प्रकरणामध्ये मूळ फिर्यादीच्या वतीने वकील आहे. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी ॲडव्होकेट संजय सावंत यांचं जे मुंडवा रोड या ठिकाणी ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सौ पूनम मून ह्या नोकरीला जात होत्या. नेहमीप्रमाणे त्या नोकरीला गेल्यात. त्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर 16 तारखेला संध्याकाळी त्यांच्या पतीने फोन करून बघितला, त्यांना फोन केला, परंतु फोनवर त्या काही बोलत नव्हत्या. नुसतं मेसेज येत होते की घरी येते किंवा नंतर येते. तर ते मेसेज सुद्धा कोणीतरी दुसरंच व्यक्ती टाईप करत होतं असा तो संशय आहे. मग नंतर 16 तारखेला हे घडल्याच्या नंतर 17 तारखेला जेव्हा त्यांचे पती म्हणजे मूळ फिर्यादी दिनेश मून हे त्या वकिलांच्या ऑफिसला गेले त्यावेळी त्या ऑफिसचं शटर मात्र बंद होतं. परंतु आतमध्ये त्यांच्या पत्नीचा म्हणजे सौ पूनम मून यांचा मृतदेह हा 2 पोत्यांच्या खाली झाकलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये बघितल्यानंतर त्यांना खूप आश्चर्यचकित झाले. ते भीतीदायक परिस्थिती झाली. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पोलिसांना 112 नंबरवरती कॉल केला. पोलीस आले. पोलिसांनी बॉडीचा पंचनामा सुरू केला. त्यांना पोलीस स्टेशनला जायला सांगितलं. ते पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी FIR घ्यायला वेळेवर ठीक आहे सुरुवात केली. FIR घेतला. त्याच्यामध्ये जुना जो IPC होता आपला त्याचा मर्डरचा सेक्शन 302 आणि आत्ताचा BNS चा सेक्शन 103 सबक्लॉज 1 आणि जुना IPCचा 120B होता क्रिमिनल कॉन्स्पिरसी, तो आत्ताचा BNS चा सेक्शन 61 सबक्लॉज 2 क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि जुना IPC सेक्शन 35 होता तो आताचा 3-5 कॉमन इंटेन्शन. असे BNS चे सेक्शन्स आहेत.
आणि याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा सेक्शन दाखल झालेला आहे, म्हणजे 325A, कारण जी पीडित आहे आणि मूळ फिर्यादी हे अनुसूचित जातीमधील बौद्ध समाजाचे आहेत आणि आरोपी हे नॉन SC किंवा नॉन ST म्हणून अॅट्रॉसिटी सेक्शन दाखल झाला. यामध्ये पोलिसांकडे आणि प्रोसिक्युशनकडे खूप जास्त पुरावे आहेत की ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्याच्या आदल्या दिवशी या आरोपीने कोणत्या दुकानातून दोरी विकत घेतली, कुठून कोयता विकत घेतला, बेहोश होण्याचा स्प्रे विकत घेतला, हेक्सोब्लेड विकत घेतलं, 2 पोते विकत घेतलेत. म्हणजे हे सगळं याला आपण प्रिपरेशन त्या गुन्ह्याचं जे करायचंय ते आपण म्हणतो. कुठल्याही मर्डर केसमध्ये किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये जो मेन्स रिया आणि मेन्स ऍक्टस रिया हे जे 2 गरजेचे असतात, मेन्स रिया ऍक्टस रिया, त्या गुन्ह्याचं नॉलेज असलं पाहिजे, गुन्ह्याची प्रिपरेशन केलेले सगळे सबळ पुरावे पोलिसांकडे उपलब्ध आहेत. त्याच बेसवरती पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर 24 तासामध्ये माननीय सेशन कोर्टातील स्पेशल कोर्ट अॅट्रॉसिटीचं HK भालेराव साहेब यांच्या कोर्टासमोर 18 तारखेला आरोपीला पहिल्या रिमांडला हजर केलं. तेव्हा 4 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला मिळाली. 22 तारखेपर्यंत ती पोलीस कस्टडी होती. 22 तारखेला पुन्हा दुसरं रिमांड त्या ठिकाणी हजर करण्यात आलं आणि आता 24 तारखेपर्यंत या 3ही आरोपींना पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यापैकी 2 आरोपी मेजर आहेत. एक आरोपी जी ऍडव्होकेट सावंत यांची मुलगी आहे ती 15 वर्षाची आहे, ती ज्युव्हेनाईल आहे, तिला ज्युव्हेनाईलला पाठवण्यात आलेला आहे. आता आमचा विशेष प्रश्न हा सुद्धा आहे की पोलीस प्रशासनाला, माननीय अमितेश कुमार साहेबांना, की अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 15 नुसार मूळ फिर्यादीला किंवा त्या मूळ फिर्यादीच्या वकिलांना हे सगळी माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. तपास कुठपर्यंत आला, तपासामध्ये काय अपडेट्स आहेत, काय प्रोग्रेस आहे, म्हणजे त्या जे मूळ फिर्यादी आहेत, मूळ फिर्यादीचे वकील, मी स्वतः ऍडव्होकेट अरविंद तायडे असतील, ऍडव्होकेट रेखा चौरे असतील, आम्ही 2 दिवसापूर्वी माननीय ACP पवार मॅडम असतील, DCP सोमय मुंडे साहेब असतील, या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना भेटून आलोय. तपासामध्ये गती विचारली, त्यांना हे सांगितलं सुद्धा की मूळ फिर्यादीच्या वतीने आम्ही या प्रकरणामध्ये वकीलपत्र दाखल करूया, तर आम्हाला काय अपडेट असतील ते सांगा. असं सांगितल्यानंतर सुद्धा जनरली आपल्या शिवाजीनगर कोर्टातलं रिमांड, तुम्हा सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना माहिती आहे, जनरली रिमांड 2:30 वाजता येतात. रिमांड ठीक आहे, कुठल्या वेळेला बोलवावं हे माननीय न्यायालयाला डिस्क्रिशनरी पॉवर आहे, पोलिसांना पण अधिकार आहेत कधी घेऊन जावं, परंतु ते किमान मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलांना कळवावं हे पण बंधन दिलंय ना अॅट्रॉसिटी कायद्याने. हे तुम्ही आम्हाला सांगत नाही. म्हणजे या ठिकाणी असं जर तुम्ही मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलाला जर काही सांगत नसाल तर याचा अर्थ असा या ठिकाणी निघतो की या प्रकरणातला आरोपी ऍडव्होकेट सावंत हे भारतीय जनता पार्टीच्या लीगल सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. मग आमचं म्हणणं आता असं आहे, या प्रकरणामध्ये आदरणीय गृहमंत्री महोदय तुमचे काही निर्देश आहेत का, आरोपीच्या बाजूने काही निर्देश आहेत का, याचा खुलासा या सरकारने सुद्धा करणं गरजेचं आहे. जर गृहमंत्री महोदयांना वेळ नसेल, त्यांच्या डिपार्टमेंटला वेळ नसेल, तर माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब तुम्हाला सुद्धा याचा खुलासा करावा लागेल की मूळ फिर्यादीच्या वकिलांनी 2 दिवसापूर्वी जर तुम्हाला विनंती केली असेल की आम्ही या प्रकरणामध्ये वकीलपत्र दाखल करतो, आम्हाला अपडेट द्या. जनरली रिमांड जर 2:30 वाजता येत असेल तर 10 वाजता रिमांड आणण्याची घाई तुम्ही का केली? आणि मग ती घाई केल्यानंतर कोर्टामध्ये डिफेन्स लॉयरनी वेगळ्याच मुद्द्यांवरून केस भरकटवण्याचा प्रयत्न केला की यामधील एक आरोपी SC आहे, मग त्यांना अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होत नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट जरी लागू होत नाही पण 302 सारखा गुन्हा आहे ना, BNS 103 सब-क्लॉज 1 सारखा गुन्हा आहे ना, मर्डर आहे ना, आणि तो मर्डर ब्रुटल मर्डर आहे ना, की ज्या प्रेताच्या शेजारी कोयता सापडत असेल, दोरी सापडत असेल किंवा हेक्सोब्लेड सापडत असेल, पोते सापडत असतील, तर ह्या प्रेताचे तुकडे करून हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न नव्हता का? होता ना. याचे सेक्शन वाढवलेले नाहीये. आम्ही काल तेच सांगणार होतो माननीय न्यायालयाला, याच्यामध्ये आपल्याला सेक्शन वाढवावे लागतील.
ब्रुटल मर्डर, पुरावे नष्ट करण्याचे सेक्शन वाढवावे लागतील. त्यानंतर त्या महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, कानामध्ये सोन्याचे दागिने होते. दागिने हे जर गुन्हा करणारा जर त्या ठिकाणी दागिने जर चोरी करत असेल तर रॉबरी सारखं सेक्शन दाखल होतील ना. म्हणजे BNS चे सेक्शन 309 असेल, 5 आरोपीपेक्षा जास्त असतील तर डेकॉइटी असेल सेक्शन 310, 309 तयार होईल ना. 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्याला. मग हे सेक्शन तुम्ही ऍड का केले जात नाही? माननीय पोलिसांकडून हे कोर्टाला जर सांगितलं जात नसेल तर आम्ही मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीचे वकील ही बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे बघा, प्रोसिक्युशनचं काम असतं की आरोपीला शिक्षा देणे, पण मूळ फिर्यादीच्या वकिलांचं सुद्धा तेच काम आहे ना. मग यासाठी आम्ही ठीक आहे, काल आम्हाला कळवलं नाही, परंतु तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंना ही प्रेस घेण्यामागचा एक उद्देश आहे. या पुणे शहरामध्ये जी कायदा व सुव्यवस्था आहे त्याचा बोजवारा उडालेला आहे. त्याच्यावर माननीय पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे. बाणेर पोलीस स्टेशन मधला दुसरा गुन्हा, त्यामध्ये सुद्धा पॉक्सो आहे. मी 3 दिवसापासून सांगतो की मूळ फिर्यादी आणि त्यांच्या वकिलांना तिथे तुम्ही सहकार्य करा. पॉक्सो असेल किंवा मग अॅट्रॉसिटी असेल, याच्या मूळ फिर्यादी आणि त्यांच्या मूळ फिर्यादीच्या वकिलाला कळवणं बंधनकारक असून सुद्धा माननीय न्यायालय आदेश देतं तरी पोलीस जर कळवत नसतील तर ह्या पोलिसांवरती सुद्धा पुढील काळामध्ये कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत अनेक प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 4 अंतर्गत कोणावर कारवाई झालेली नाही, परंतु भविष्यामध्ये जर अशाच प्रकारे पोलीस प्रशासन वागलं तर अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 4 अंतर्गत त्याही पोलीस अधिकाऱ्यांवर आम्हाला गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नका, हे सुद्धा आम्हाला या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं. काल माननीय न्यायालयासमोर आम्ही 2:30 वाजता हजर झालो. माननीय न्यायालयामध्ये आम्ही मेन्शन केल्याच्या नंतर न्यायालयाने सांगितलं की रिमांड सकाळी मॉर्निंगला 10 वाजता आलं होतं. आम्ही म्हटलं साहेब, आम्ही 2 दिवसापूर्वी जरी सांगितलं असतं तरी आम्हाला का कळवलं नाही? तरी माननीय HK भालेराव साहेबांनी ओरली आदेश दिलेले आहेत ACPना की इथून पुढे त्यांना तुम्ही कळवा. पण अशा आदेश दिले तरी आमचा विश्वास नाहीये. विश्वास का नाही आहे की या प्रकरणातला आरोपी जो सह आरोपी आहे ऍडव्होकेट सावंत, ते भारतीय जनता पार्टीचे जी वकील आघाडी आहे त्यांची, त्याचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे मॅन्युप्युलेट होण्याची शक्यता आहे. म्हणून आता आम्ही या ठिकाणी माननीय सर्व पत्रकार बंधूंच्या हे लक्षात आणून देतो. पोलीस बोलले आता इथून पुढे आम्ही करू. आमचा आक्षेप असा आहे की या प्रकरणामध्ये जर समजा कोयत्याने वार झालेले असतील तर हे एकट्या आरोपी, त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी एक लेडीज आरोपी आणि तिची मुलगी 15 वर्षाची असं दाखवण्यात आलेलं आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की असं नाही आहे. त्या ठिकाणचे CDR असतील, ड्रम डाटा असेल, हे सगळं काढल्याच्या नंतर, CCTV फुटेज काढल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की एक व्यक्तीचं काम नाही, हे एक व्यक्तीचं काम नाही ह्या त्या महिलेसोबत. परंतु अशा गुन्ह्यामध्ये बीजेपीने जरासा पक्षपातपणा जरा बाजूला ठेवावा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वागावं आणि इथं त्यांना आरोपी म्हणूनच बघितलं पाहिजे. कारण त्यांनी जो गुन्हा केला त्याच्यासाठी आज आम्ही मैदानात उतरलो आहे आणि त्या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण आमचे 100% प्रयत्न करणार आहोत. पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाला आम्ही आज काही पत्रव्यवहार करणार आणि या प्रकरणाची इत्तेभूत माहिती आम्हाला मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलांना देण्यात यावी. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक केले, परंतु आमचं म्हणणं असं की 3 पेक्षा जास्त आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपींना ताबडतोब ट्रेस करून लवकरात लवकर यांची PC संपण्याच्या पूर्वी अटक करायला पाहिजे. म्हणजे पुढची PC ही कॉमन त्यांची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ती मदत होईल, हीच आमची मागणी आहे. आणि जे काही आता मंगळसूत्र आहे कानातले ते गेले, ते सुद्धा त्यांनी रॉबरी केलेली आहे, त्याचे पण मोबाईल त्यांच्याकडे आहे, तो ठीक आहे, तो तपासाचा भाग आहे. परंतु हे रॉबरीचा जो सेक्शन्स आहे, रॉबरीचे सेक्शन त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील. जे काही प्रिपरेशन होतं पुरावे नष्ट करण्याचं, पुरावे नष्ट करण्याचे सेक्शन बदलावे लागतील, म्हणजे ऍडिशन करावे लागतील. ते सेक्शन आता ऍड पोलीस प्रशासन करेल अशी आम्हाला वाटतं, पण तशी विनंती आम्ही पोलिसांना करणार आहोत. काय आंदोलन वगैरे नाही, जोपर्यंत आता हे म्हणजे प्रोसिडिंग सुरू आहे, मॅटर कोर्टामध्ये आहे, मला नाही वाटत आंदोलन करण्याची गरज पडेल. परंतु जर असं काही घडलं नाही आणि अपेक्षित न्याय मिळत नाही असं जर वाटत असेल
तर या पुणे शहरामध्ये आंबेडकराईट पार्टी ह्या आहेत, मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतरही पक्ष असतील, हे सगळे आंबेडकराईट पार्टी त्याच्यामध्ये आंदोलन करून या पीडितेला न्याय मिळवून देतील अशी मला खात्री आहे. याच्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की ते जे गेली 2 वर्ष झालं लाडकी बहीण म्हणून जे मिरवत आहेत, तर ही अनुसूचित जातीची महिला आहे आणि ज्यांनी हत्या केली त्या महिलेची तो त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याचे फोटो त्यांच्या प्रत्येक पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षापासून ते महाराष्ट्राच्या अध्यक्षापर्यंत त्याचे फोटो सगळ्यांबरोबर व्हायरल आहेत. तर ह्याच्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजप असेल यांनी कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही, त्याला पक्षातून निष्कासित केलं नाही किंवा अशा प्रकारचं फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीय आक्रसातून घडलेल्या हत्याकांडाचा एका शब्दामध्ये निषेध देखील केला नाही. तर मी त्यांना आवाहन करतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय हे न पाळता तुम्ही त्या आरोपीवरती जी कारवाई करण्यासाठी पोलिसांना मुक्त हस्ते जे काही परवानगी असतात त्या परवानगी द्याव्या. जर ह्याच्यामध्ये जर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कुचराई केली तर आमचं स्पष्ट मत तयार होईल की ह्याच्यामध्ये तुम्ही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करताय. म्हणून पक्षाने भाजपने देवेंद्र फडणवीसांनी यांनी स्पष्टपणे या सगळ्याचा निषेध करून पोलिसांना योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना मुक्त हस्तेपणे काम करण्याची परवानगी द्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट की हा जाती आकार अत्यंत तिरस्कारणीय पद्धतीनं केलेला आहे. जसं रेखाताईनं ज्या पद्धतीनं सांगितलं की जे 56 वार चेहऱ्यावरती केले ते एकदम येतात ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या तुमच्या मनामध्ये असणारा जातीय आकार जो आहे तो प्रकर्षाने पुढे येतोय आणि तो त्यांनी बरोबर सिस्टमॅटिकली ह्या सगळ्या केल्या. आपण ज्याला म्हणतो ना पूर्व नियोजित पद्धतीने केलं. त्याच्या बायकोला त्यांनी बरोबर बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे काल मी कोर्टाच्या त्या प्रोसिडिंग मध्ये प्रत्यक्ष हजर असताना त्या आरोपीचा चेहऱ्यावरती थोडी सुद्धा अशी पश्चातापाची भावना नव्हती. त्याला त्या बॉक्स मध्ये उभं केलं असताना कोर्टामध्ये निराजरेपणे तो हसत होता. म्हणजे त्याचं कृत्य हे अक्षरशः जातीय आकसातून आणि जातीय तिरस्कारातून केले. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि या सर्व वकिलांच्या माध्यमातून फिर्यादीला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये योग्य त्या गोष्टी, योग्य त्या बातम्या आपल्याकडून जर समाज माध्यमात गेल्या तर त्याचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात होईल. पोलिसांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये तसा दबाव राहू शकतो. कुठला राजकीय पक्ष किंवा कुठला राजकीय नेता याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि आपल्या सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून ती बातमी गेल्यानंतर एक त्या पीडिताच्या कुटुंबियाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट होऊ शकते. माझी फक्त एकच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 17 तारखेपासून आतापर्यंत जी माझ्या बायकोची बदनामी झाली आहे युट्यूबवरती मीडिया मार्फत ती बंद व्हावी. कारण की ज्या ती माहिती सांगितली ती खोट आहे. तिने सरळ हेडिंग टाकली की अनैतिक संबंध, प्रेम संबंध. तसं काही नाही. आमचं गेल्या 15 वर्षाचा संसार आहे. 2 पोरं आहे आम्हाला. 14 एप्रिल आम्ही आता दिवाळीसाठी साजरी केली, शॉपिंग केली. आणि हे जे चाललंय हे सगळं खोटं आहे. म्हणजे चुकीचा मेसेज पसरवला मीडियाने, तर ते लोक बंद व्हावं एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.